हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर एस आर पाटील. कल्याणला माझं इझी माइंड काउन्सिलिंग थेरपी सेंटर आहे आणि आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर आहे. आजचा जो टॉपिक आहे तो आहे ब्रेकअप. माझ्याकडे एक 2-3 क्लायंट्स असे आले की त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर पूर्ण मानसिक संतुलन आणि शारीरिक जे स्वास्थ्य असतं ते पूर्ण निघून गेलेलं होतं. तर ज्या व्यक्तीसोबत आपण बरेच दिवस राहतो, ज्या व्यक्तींच्यासोबत खूप स्पेंड आपण स्पेंड केलेला असतो, ज्या व्यक्तीवरती आपलं खूप प्रेम असतं आणि अशी व्यक्ती जर आपली अचानक आपल्या जीवनातून जर दूर गेली, त्याची कारणं अनेक असतात. त्याचं कारण म्हणजे सध्या तर बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, नंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, त्यानंतर तुमचं नवरा बायकोमधले मतभेद, डिव्होर्सची प्रकरणं, अगदी लग्न झाल्यानंतर मुलं-बाळं झाल्यानंतर सुद्धा एकमेकांचं पटत नाही आणि मग त्यावेळेला डिव्होर्स वगैरेची शक्यता असते. तर अशा वेळेला मानसिक संतुलन पूर्ण बिघडलेलं असतं. ब्रेकअप झाल्यानंतर रडणे, आठवणी येणे, एकमेकांविषयी अ, अजून जास्त संशय निर्माण होणे, अशा बऱ्याच गोष्टी निर्माण होतात. आणि कुठेतरी जीवनामध्ये अस्वस्थता निर्माण होते, झोप लागत नाही, शांत कामावर चित्त लागत नाही, मन अस्वस्थ राहतं, मन इरिटेटेड राहतं, कशामध्ये इंटरेस्ट राहत नाही. आणि अशा वेळेला मग मुलं किंवा मुली किंवा ज्यांच्यावरती असा प्रसंग आहे, त्या लोकांना आपण सांगतो, की "जाऊ दे आता, कशाला एवढं टेन्शन घेतोस, विसरून जा." अ, पण जे विसरणं असतं हे एवढं सोपं नसतं. आणि अ, त्या व्यक्तीलाच माहिती असतं, की त्याला किती वेदना होतात, किती तो सफर होतो त्या गोष्टींमध्ये. तर त्यासाठी ब्रेकअप झाल्यानंतर थोड्या दिवसाचा तर वेळ लागतोच पूर्ण रिकव्हर होण्यासाठी. 4 महिने, 6 महिने, वर्षभर. कारण ह्या गोष्टी सोप्या नसतात, की जे व्यक्ती अगदी आपल्याला मनापासून आवडते, तिला अगदी आपण ज्याला ती आपल्या जीवनातून निघून जाते, त्यावेळेला थोडंसं कुठेतरी मानसिक आपल्याला त्रास होतो. आणि मानसिक त्रास होतो म्हणजे पूर्ण तुमचं अँक्झायटीचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, डिप्रेशनचे प्रॉब्लेम निर्माण होतात, उदासीनता वाटते, लोनलीनेस वाटतो. सकाळचा वेळ तर कामाधामामध्ये निघून जातो, पण ज्यावेळेला संध्याकाळ होते, रात्र होते, त्यावेळेला आपल्या आपल्या पार्टनरची आपल्याला गरज पडते, आपल्याला आठवणी येतात. आणि मग अशा वेळेला अजून आपल्याला जास्त रात्री झोप न येण्यासारखे असे प्रकार होतात. तर त्यासाठी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही महत्त्वाच्या टिप्स ॲज अ काउन्सिलर म्हणून मी आपल्याला देऊ इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे की आपलं रुटीन सोडू नका. सकाळी जी झोपेची वेळ असेल, ती वेळेवरती उठा. प्राणायाम करा, योगाभ्यास करा, मॉर्निंग वॉक करा, घराच्या बाहेर पडा. त्याच गोष्टीमध्ये जर आपलं मन गुरफटून राहिलं, तर मग आपलं मन कुठेतरी जास्त डिस्टर्ब होतं. आणि म्हणून आपलं जे रुटीन आहे ते ब्रेकअप होत नका देऊ. रुटीन जर आपलं डिस्टर्ब झालं, तर त्यामुळे मग आपले शारीरिक प्रॉब्लेमही निर्माण होतात, मानसिक प्रॉब्लेमही निर्माण होतात. तर कामावर तुम्हाला जावंच लागेल, ड्युटी तुमची करावीच लागेल. त्याच्याशिवाय तुमचं फायनान्स होणार नाही, म्हणून कामावरती नियमित जा. बरेचसे लोकं कामावर जाणं टाळतात, नोकऱ्या सोडून देतात, अभ्यास सोडून देतात आणि जे काही झालेलं आहे ब्रेकअप, त्या ब्रेकअपच्या नावाने दिवसभर, रात्रभर तेच त्यांचं त्रास सुरू होतो. तर असं न करताना आपलं रुटीन चालू ठेवायला पाहिजे. आपली कामधंदे जे आहेत, आपण जे काही व्यवसाय करतोय, त्या व्यवसायामध्ये आपण फोकस केला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त मन आपलं तिकडे डायव्हर्ट करायला पाहिजे. नंबर 2, एकदा ब्रेकअप झालं म्हणजे रिलेशन कट म्हणजे मग कट. मग WhatsApp बघायचं नाही, Facebook बघायचं नाही. कधी त्याने WhatsApp बघितलं असेल, कधी तिने WhatsApp बघितलं असेल, मला कधी तो कॉल करेल का? एकदा तुमचं डिस्प्यूट झालेलं असेल, तर मग मात्र त्या ठिकाणी दुसरा पर्याय नाही. तर तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या जीवनातून पूर्ण निघूनच जाऊ द्यायला पाहिजे. आणि अशा वेळेला घाईघाईने एक रिलेशनशिप ब्रेक झाल्यानंतर परत दुसरं रिलेशनशिप करणं आणि ते पण टॉक्सिक रिलेशनशिप करणं म्हणजे अजून जास्त त्रासदायक असतं. कारण एकदाच तुम्ही मानसिक तुम्हाला जो अ, ताण झालेला आहे त्या पहिल्या ब्रेकअपमुळे, त्यानंतर लगेचच दुसरं कुठेतरी रिलेशनशिप करून घेणं हे सोयीस्कर नाही.
तर त्यासाठी थोडंसं वेळ बघा, 4 महिने, 6 महिने, वर्षभर आणि त्यानंतर मग दुसऱ्या रिलेशनशिपविषयी तुम्ही आपण त्याला काय म्हणतो, की त्याचा तुम्ही विचार करा. त्यानंतर नंतरची जी गोष्ट आहे ती कम्युनिकेशन करा. कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. आपल्यावर जे काही मानसिक ताणतणाव निर्माण झालेला आहे, आपल्याला मानसिक जो धक्का लागलेला आहे, त्याच्याविषयी बोलत राहा, बोलत राहा. आपल्या मित्रांशी बोला, आपल्या जवळच्या नातेवाईकांशी बोला, आपल्या आई-वडिलांशी बोला. जे काही आपल्या मनामध्ये आहे, जे काही आपल्या भावना मनामध्ये आहेत, ज्या भावनांमुळे आपल्याला खूप त्रास होतोय, आपण अस्वस्थ झालेले आहात, तर त्या भावना मोकळ्या करा. जर समजा तुम्हाला कोणी नाहीच भेटलं, तर शेवटी मग काउन्सिलर असतो, तो थर्ड पार्टी काउन्सिलर असतो. त्याच्यासोबत तुम्ही तुमचं मन पूर्ण मोकळं करायला पाहिजे. त्यामुळे तुमचा मनामधला जो काही दुःख आहे, वेग आहे किंवा क्रोध आहे, ह्या अशा प्रकारचे गोष्टी ह्या निघून जातात. नंतरचा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम म्हणजे की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी, ज्याच्याविषयी ब्रेकअप झालेला आहे, तो मुलगा असो किंवा मुलगी असो, नवरा असो किंवा बायको असो, त्यांचं एकमेकांमध्ये बदला घेण्याची भावना असते, सूर घेण्याची भावना असते, कोणाला बदनाम करण्याची भावना असते. इवन ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, कारण त्याच्यातून काही साध्य होणार नसतं. दोघांचे शेवटी नुकसानच होणार असतं. त्यामुळे गिव्हअप करणं खूप नेहमीच चांगलं असतं आणि मूव्ह ऑन करायचं. पुढे जायचं आहे आपल्याला. पुढे अनेक आपले गोल्स आहेत ते अचीव्ह करायचे आहेत. आपल्याला फॅमिलीसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. आपल्याला कार्य करायचं आहे. आपल्याला नोकरीधंदा करायचा आहे. काहीतरी 2 पैसे कमवायचे आहेत आणि आपल्याला परत एकदा उभं राहायचं आहे. म्हणजे आपल्याला कीप इट अप करायला लागेल. त्याच्यामध्ये आपण सोडून देणं शक्य नाही किंवा ते वास्तविकता पण नाही. सामाजिकदृष्ट्या पण ते चुकीचं आहे. म्हणून मूव्ह ऑन करायला पाहिजे. आपण आपल्या ज्या भावना असतात त्या हळूहळू काळानुसार 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये हळूहळू ते पूर्ण प्रोसेस आपली हील होते आणि मग आपण नवीन उत्साहाने, नवीन जोमाने परत कामाला